जून 2022 मधील विधान परिषदेची निवडणूक। तेव्हा ही निवडणूक 10 जागांसाठी पार पडली होती आणि यासाठी भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2 तर काँग्रेसचे 2 शिवाय शिवसेनेचे 2 असे एकूण 11 उमेदवार त्यावेळेस रिंगणात होते। तेव्हा प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आला होता। त्यावेळेस शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार होते, तर भाजपकडे अपक्षांसह 113 आमदारांचं पाठबळ होतं। यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार हे सहज निवडून येऊ शकत होते, पण काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 10 अतिरिक्त मतांची आवश्यकता होती, तर भाजपला 5वा उमेदवार निवडून आणण्यासाठी 22 मतांची गरज होती। काँग्रेसनं तेव्हा पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना मान्यता दिली होती, तर उर्वरित मतांच्या आधारे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार म्हणून भाई जगताप यांना तिकीट दिलं होतं। काँग्रेसकडे दुसऱ्या उमेदवारासाठी 17 मतं होती, तर निवडून येण्यासाठी भाई जगताप यांना त्यावेळेस 10 मतांची बेगमी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला तेव्हा पहिल्या पसंतीचे हंडोरे हे पराभूत झाले आणि भाई जगताप हे निवडून आले। त्यामुळे जगताप यांनी मतांची बेगमी केली असावी, पण काँग्रेसचीच मतं ही मोठ्या प्रमाणात फुटली। तब्बल 22 मतं कमी पडत असतानाही भाजपचा 5वा उमेदवार हा सहज निवडून आला। आता पुन्हा एक वेळेस विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालीये आणि यंदा ही निवडणूक 11 जागांसाठी होतीये आणि याच 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। सध्या विधानसभेत 274 आमदार आहेत, त्यामुळे 23 इतका मतांचा कोटा म्हणजेच मॅजिक फिगर निश्चित करण्यात आली आहे। 2 वर्षातील घडामोडीनंतर सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 3 उमेदवार हे सहजपणे निवडून येऊ शकतात, तर मित्र पक्षांच्या मदतीने महायुतीच्या 8 जागा या सहज निवडून येऊ शकतात। मात्र इथं महायुतीच्या 9व्या जागेसाठी पहिल्या पसंतीची 5 मतंही कमी पडतायत। तर याच सगळ्या चित्रामुळे विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा घोडेबाजार होणार हे मात्र नक्की आहे। याच घोडेबाजारात काँग्रेसच्या काही मतांवर महायुतीची नजर असल्याचं बोललं जाते। ही मतं फुटल्यास शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उमेदवार असणारे मिलिंद नार्वेकर हे अडचणीत येऊ शकतात। तर नेमकं आता हे कसं घडणार तेच सविस्तरपणे जाणून घेऊयात। सध्या शरद पवार यांच्यासोबत 12 आमदार आहेत आणि शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे 15 आमदार आहेत। मागच्या 2 वर्षातील दोन्ही पक्षातील फुटीच्या घटना आणि त्यात या आमदारांची भूमिका यामुळे ही मतं कुठेही हलणार नाहीत असंच म्हणावं लागेल। शिवाय शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांचं एक मत, कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांचं एक मत, शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांचं एक मत आणि समाजवादी पक्षाची 2 मतं अशी 5 मतं ही महाविकास आघाडीची हक्काची मतं आहेत। त्यामुळे कागदावर महाविकास आघाडीला आवश्यक असणारी 69 मतंही पूर्ण होत आहेत। मात्र काँग्रेस पक्षाबाबत सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड उलटसुलट चर्चा सुरू आहेत। यातही काही आमदारांबाबत विधिमंडळाच्या आवारात जाहीरपणे भाष्य केलं जाते। यात इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, अमरावतीच्या सुलभा खोडके आणि वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दीकी या आमदारांबाबत उघडपणे नाव घेऊन बोललं जाते। खोसकर हे पूर्वीपासूनच अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। सुलभा खोडके यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होत्या। 2019 मध्ये निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच त्या आघाडी धर्म म्हणून काँग्रेसमध्ये आल्या आणि आमदार झाल्या। आजही त्यांचे पती संजय खोडके यांचा वावर हा जाहीरपणे अजितदादा यांच्यासोबतच आहे। तर झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय। त्याशिवाय भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे काही समर्थक 3 ते 4 आमदार असून त्यांची मतं सुद्धा महायुतीला मिळाली पाहिजेत अशी तंबी त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येते। काँग्रेसची ही मतं फुटल्यास मात्र शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे प्रचंड अडचणीत येऊ शकतात। याशिवाय प्रज्ञा सातव या थेट काँग्रेस हायकमांडच्या उमेदवार आहेत। मुस्लिम चेहरा अपेक्षित असताना आणि सातव यांच्याबद्दल नाराजी असतानाही त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे सातव यांना आवश्यक 23 मतांचा आणि अधिक खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त 3 अशा 26 मतांचा कोटा ठेवला जाण्याची शक्यता आहे। आता ही मतं फुटणार नाहीत याचीही काळजी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे। थोडासा हलगर्जीपणाही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकतं। दुसऱ्या बाजूला गडाख यांच्यासह नार्वेकरांना 16 मतंही फिक्स आहेत। त्यांना अजून 7 मतांची आवश्यकता आहे। यासाठी काँग्रेसकडे शिल्लक असलेल्या 11 मतांची मदत घेतली जाणार आहे। ही मतं नार्वेकरांना मिळाली तर ते आमदार झाले म्हणूनच समजावं लागेल। मात्र हीच मतं जर फुटली तर नार्वेकर यांची जागा ही संकटात येऊ शकते। त्यामुळे ठाकरेंकडून शिंदे गटातील नाराज आमदारांना संपर्क केला जाण्याची शक्यता आहे। शिवाय या आमदारांचे सुद्धा नार्वेकरांसोबत चांगले संबंध आहेत। आता प्रश्न राहतो तो जयंत पाटील यांचा। शरद पवार यांची 12 मतं त्यांना मिळणार आहेत आणि त्यांना निवडून येण्यासाठी अजून 11 मतांची गरज आहे।
शेकापचं एकेकाळचं साम्राज्य आता ओहोटीला लागलं असलं तरीही भाई जयंत पाटील हे आजही रिलेव्हंट आहेत. ते सत्ता दालनात प्रमुख नेते म्हणूनच वावरत असतात. मात्र त्यांची ताकद नसल्याने या 11 मतांसाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता जयंत पाटील हीच गरजेची 11 मतं नेमकी कशी मिळवतात, त्यांना मैत्री खातर ही मतं मिळतील का, शिवाय ही मतं मिळवण्यात पवार साहेब सुद्धा किती यशस्वी ठरतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र सध्या तरी अनुत्तरितच आहेत. त्यामुळे त्यांचा विजय कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.